नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे फायनली मानसीला समजावण्याचा प्रयत्न करून तेजस हा घरी आलेला असतो आणि त्याला मानसीचा एकूण एक शब्द आठवत असतो. तुम्हाला का कळत नाही आहे? नको आहात तुम्ही मला नजरेसमोर माझ्या. दूर जायचं आहे मला तुमच्यापासून. नाही बघायचं मला तुमचं तोंड. का सतत माझ्या मागे मागे येत आहे तुम्ही? हे बघा, काहीही झालं तरी ही हकीकत, ही सत्यता कधीही बदलणार नाही आहे की माझ्या वडिलांचा जीव तुमच्यामुळे गेला आहे. तुम्ही कारणीभूत आहात या सगळ्याला. का समजत नाही आहे तुम्हाला? सोडा माझा हात, त्रास होतो मला. हे सगळं आठवून आता तेजसच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याला घडलेल्या प्रसंगाचं खूप जास्त वाईटही वाटलेलं असतं. त्याला त्रास होत असतो या सगळ्या घडलेल्या गोष्टींमुळे. इतक्यात कोणीतरी व्यक्ती येते आणि तेजसच्या मागून खांद्यावरती हात ठेवते. आता तेजसला असं वाटतं की आपल्या खांद्यावरती हात ठेवणारी व्यक्ती म्हणजे संपतराव आहे. तेजस लगेचच हात जाणवल्याबरोबर संपतराव, हे बघा, आता कोणतीही आशा उरलेली नाही आहे. उगाच तुम्ही माझी समजूत काढू नका असं सांगायला लागतो. आता इतक्यात त्याला मागून हाक ऐकू येते. अरे, मी संपतराव नाही, ऋषिकेश आहे. त्याबरोबर लगेचच आता तेजस हा मागे वळून पाहतो तर खरोखर तिथे संपतराव नाही तर ऋषिकेश उभा असतो. आता लगेचच पटकन तेजस हा आपले डोळे वगैरे पुसून घेतो आणि ऋषिकेशला म्हणत असतो, सॉरी, मी जरा माझ्याच विचारात होतो म्हणून. तुम्ही इथे ऋषिकेश? त्यावर ऋषिकेश सांगत असतो की हो, काम होतं थोडं तुझ्याकडे. त्यावर लगेचच तेजस म्हणतो, या ना या, प्लीज आतमध्ये या, आई आणि तात्याला भेटा. आई त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो, आई आणि तात्यांना तर मी नंतर भेटेनच, पण मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे ऋषिकेश, ये इथे बस. आणि मग ऋषिकेश हा तेजसबरोबर तिथेच बाहेर बसून घेतो. तर दुसरीकडे आता जानकी ही मानसीला म्हणत असते, मानसी, हे बघ, मला माहीत आहे तू हुशार आहेस, त्यामुळे यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, पण तू नक्की यावी अशी माझी इच्छा आहे. बरं, चला काकू, निघते. आणि मग आता जानकी ही जायला निघालेली असते. त्याबरोबर लगेचच गीतावहिनी ही जानकीला थांबवते आणि तिला हळदी कुंकू लावते. त्याबरोबर आता जानकीसुद्धा लगेचच गीताला हळदी कुंकू लावते आणि मानसीला हळदी कुंकू लावण्यासाठी ती तिच्याकडे वळते. पण मानसीला हळदी कुंकू लावून घ्यायचं नसल्या कारणामुळे ती बाजूला बघते. आता लगेचच जानकी ही मानसीला म्हणत असते, मानसी, तू जरी तेजस भाऊजींजवळ भांडले असशील, त्यांच्यापासून दूर राहत असशील, तरीसुद्धा अजून त्यांनी तुझ्याशी कोणत्याही पद्धतीचं नातं तोडलेलं नाही आहे. त्यामुळे तू अजूनही सवाष्ण आहेस. आज खरं तर त्याच तर मानाने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेली होतीस ना तू. आणि मग लगेचच आता जानकी ही मानसीला हळदी कुंकू लावते. त्याबरोबर आता मानसीसुद्धा जानकीला हळदी कुंकू लावते. त्यानंतर आता जानकी ही मानसीला म्हणत असते की तुला चिडायचं आहे ना देवीवर, तू चिड, काहीच हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, परंपरा रीतीभाती जपणारी आमची मानसी आहे, असं तोडणारी नाही. आता काय करायचं ते तू ठरव, पण मला वाटतंय की तू नक्की येशील. चल, निघते मी. काकू, नमस्कार करते. आणि मग लगेचच जानकी ही संपदा काकूंना नमस्कार करते आणि त्याचबरोबर गीताला, चल गीता, तू सुद्धा काळजी घे. जानकी, यायचं की नाही हा निर्णय तुझा आहे, पण प्लीज नक्की विचार कर, असं म्हणत आता जानकी ही तिकडनं निघून गेलेली असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मानसी जाणार की नाही? आता संपदाही तिला सांगत असते, हे बघ मानसी, तू जायला हवंस. तू गेलीस तर तुझ्या बाबांना खूप बरं वाटेल, आनंद होईल. आणि मग आईसुद्धा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर गीतावहिनी ही मानसीला म्हणत असते, अगं मानसी ऐक. आणि ती मानसीचा हात पकडायला जाते. मानसी लगेच ओरडते, ऐ गं, त्याबरोबर लगेच गीतावहिनी म्हणते, काय गं मानसी, काय झालं? मानसी ही गीतावहिनीला म्हणते, नाही वहिनी, ते काहीच नाही. आणि ती तिकडनं जात असते. गीतावहिनी मानसीला म्हणते, एक मिनटं थांब, बघू मला हात.
आणि मग गीता वहिनी मानसीचा हात बघते. तिच्या हातावरचे ते व्रण पाहून गीता वहिनीला जरा आश्चर्यच वाटतं. गीता वहिनी विचारते, मानसी हे काय गं? त्याबरोबर आता इकडे ऋषिकेश हा तेजसला म्हणत असतो, संपदा काकूंकडून जानकीला सगळं काही कळालेलं आहे. हे बघ तेजस, होप सोडू नकोस. तुझ्यामध्ये आणि मानसीमध्ये जे काही गैरसमज झालेत ते सगळे दूर होतील आणि तुम्ही दोघं पुन्हा एकत्र याल. त्यावर आता तेजस म्हणत असतो की नाही, यासाठी कोणतीही आशा आता उरलेली नाही आहे. त्याबरोबर आता ऋषिकेश हा त्याला सांगत असतो, एक पर्याय आहे, एक मार्ग आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस हा त्याला विचारायला लागतो की कोणता पर्याय, कोणत्या मार्गाबद्दल बोलतोयस तुम्ही ऋषिकेश? त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा त्याला सांगायला लागतो की साखरवाडीची देवी, हो, साखरवाडीची जी देवी आई आहे तिला जर कवड्यांची माळ आपण अर्पण केली आणि तिने ती स्वीकारली तर असं म्हटलं जातं की आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण होते आणि त्याबरोबर एक व्रतसुद्धा आपल्याला करायचं असतं. त्याबरोबर पुढे आता तेजस म्हणायला लागतो, व्रत? त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हो व्रत. त्या पूजेला देवीचे अलंकार देवीला अर्पण केले जातात. अलंकार अर्पण उत्सव असं त्या उत्सवाचं नाव आहे. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, इथे घरामध्ये लकीचाम घर सोडून गेल्यात, घरात एवढ्या अडचणी आहेत, मग मी कसा काय साखरवाडीला जाऊ? त्याबरोबर ऋषिकेश हा त्याला म्हणत असतो, हे बघ आता तू घरातल्या अडचणींचा विचार करू नकोस. मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर उद्या यायला हवंसच. तुला काय वाटतंय? त्याबरोबर तेजस म्हणायला लागतो की जर लकीचाम घरी परत येणार असतील तर मग मी काही करायला तयार आहे. ठीक आहे, येईन मी. त्याबरोबर लगेचच आता हे सगळं काही बोलणं चोरून ऐकलेलं असतं ते म्हणजे गायत्रीने. आता गायत्री ही लगेचच मनातल्या मनात म्हणायला लागते, साखरवाडीला अलंकार उत्सव काय? बघतेच कसा जातोस ते तू आणि कसा करतोस देवीला कवड्यांची माळ अर्पण, आहेच माझं लक्ष. असं म्हणत आता गायत्री ही तिकडनं निघून गेली आहे. मित्रांनो, आता गायत्रीने हे सगळं ऐकलं आहे म्हणजे नक्कीच देवाच्या कार्यातसुद्धा गायत्री काही ना काहीतरी खोडा आणणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. तर दुसरीकडे आता इकडे गीता वहिनी ही मानसीच्या हाताला मलम लावून देत असते. तिला जिथे बोटाचे व्रण उठलेले असतात तिथे ती तिला विचारत असते, मानसी फार दुखतंय का गं? त्यावर मानसी म्हणते, नाही वहिनी, मला नाही दुखत आहे. खरं तर हे सगळं त्या माणसाने मला त्रास व्हावा, मला दुखावं यासाठी केलेलंच नाही आहे. स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे, त्याला स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे ना, म्हणून केलं त्याने हे सगळं. इतक्या वेळा स्वतःहून मी सांगितलं की नका येऊ माझ्याजवळ, निघून गेली आहे मी तुमच्या आयुष्यातून, दूर गेली आहे, पण नाहीच ऐकलं ना माझं. मग शेवटी आज खडसावून सांगून आले, नका येऊ माझ्याजवळ, नाही आवडत मला तुम्हाला बघायला, तोडलं आहे मी नातं तुमच्याशी. त्यावर गीता वहिनी म्हणत असते, यातसुद्धा तुला तेजस भाऊजींची काळजी आहेच, त्याच्यासाठीच केलंस तू हे सगळं. त्याबरोबर लगेच मानसी म्हणायला लागते, नाही या गीता वहिनी, अजिबात नाही. मला त्या माणसाबद्दल काही काळजी वगैरे वाटत नाही. मला फक्त त्याच्याबद्दल राग येतो, चीड येते. त्याला बघितलं तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. गीता वहिनी म्हणत असते की हो का, मग आज हळदी कुंकवाला का आली होतीस मानसी, सांग ना. त्याबरोबर मानसी ही गीता वहिनीला म्हणत असते, मी तिथे आभाच्या आनंदासाठी आले होते वहिनी, आणि त्याहून महत्त्वाचं प्रभूंचा मान जपला जावा म्हणून. त्याबरोबर गीता वहिनी म्हणत असते, मानसी नात्यात अजूनही कितीही चिडली असशील तरी हक्क मात्र बरोबर दाखवतेस तू. त्यावरती म्हणते म्हणजे? त्यावर गीता वहिनी ही मानसीला सांगायला लागते, मानसी अगं तू तेजस भाऊजींना काहीही बोललीस तरी तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही, तुला फरकच पडत नाही. पण जर तुझ्या व्यतिरिक्त तेजस भाऊजींना कोणी साधं काही बोललं तर तुला ते खपतसुद्धा नाही. आज तू सगळ्यांच्या समोर तेजस भाऊजींची बाजू घेतलीस, आठवत आहे ना तुला? त्यावर मानसी म्हणत असते की तसं काही नाही आहे वहिनी, बाद झालं मलम, नाही दुखत आहे मला फार. असं म्हणत आता मानसी ही गीताच्या समोरून उठते आणि तिकडनं बाजूला जायला लागते. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणायला लागते, हात दुखत नाही आहे कारण व्रण देणारा हात हक्काचा होता. मानसी हे बघ, तुमच्या नात्यात दुरावा जरी आलेला असला तरी प्रेम, हक्क हे सगळं अजूनही तसंच आहे. आणि जिथे हक्क असतो ना तिथे नातं हे कायम असतं, हे लक्षात ठेव. त्यामुळे मला तरी असं वाटतं की उद्या साखरवाडीच्या देवीच्या उत्सवाला तू जायला हवंस.
आता गीता वहिनीने सुद्धा मानसीला उत्सवाला जायला सांगितलेलं आहे, पण आता पाहणं तर हे जास्त रंजक ठरणार की मानसी देवी आईच्या उत्सवाला जाणार की नाही, आणि जर मानसी देवीच्या उत्सवाला गेली तर तिकडे आपला तेजस येणार का, आणि तेजस आला तर कशा पद्धतीने तेजस जानकीची मानसीची समजूत काढणार. सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर नक्की जोडून राहा. तर पुढे आपण पाहतो की इकडे आता मानसी आणि गीता दोघीही हळदी कुंकवाला आलेले असतात. त्यामुळे गायत्रीचा प्रचंड संताप झालेला असतो. ती खूप जास्त चिडलेली असते. आता ती आईसाहेबांना आणि तात्यासाहेबांना म्हणायला लागते की ती मानसी काय समजते स्वतःला, काय गरज होती तिला हळदी कुंकवाला येण्याची, स्वतःला तेजसची बायको म्हणून घेत नाही ना ती, मग हळदी कुंकवाला कोणत्या अधिकाराने आली होती आणि आभाला तिने भावजय म्हणून कुंकू लावलंच कसं. तात्यासाहेब, ती मानसी स्वतःला या घरची सून मानत नाही ना, मग आली कशी ती आपल्या घरच्या प्रभूंच्या घरच्या फंक्शनला. आणि सासूबाई तुम्ही, अहो ती मानसी माझा एवढा अपमान करत होती, मला एवढं तडातडा बोलत होती, तरी साधा तुम्ही तिला एक चकार शब्दही बोलला नाहीत. अहो ती तुमची धाकटी सून थोरल्या सुनेचा एवढा अपमान करत होती, पण तरी तुम्ही गप्पच राहिलात. म्हणजे हे बरं आहे, ती मानसी घराबाहेर राहूनही एवढी शेफारली आहे, आणि मी या घरातल्यांसाठी एवढं करून एवढं झटून घरातल्यांचा खर्च भागूनही माझ्याबद्दल कोणाला काही वाटतच नाही. त्यावर लगेचच आता सुनंदा म्हणायला लागते, अगं सुनबाई तसं काही नाही आहे. त्याबरोबर लगेच गायत्री म्हणते, काय आहे आणि काय नाही मला बरोबर माहिती आहे. आता इकडे सुनंदा ही तेजसला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात गायत्री तिकडे येते आणि सुनंदाच्या हातातला फोन खेचून फेकून देत म्हणते, काय सुरू आहे तुमचं, मी इथे तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलते आणि तुमचं लक्ष सगळं सारखं फोनमध्ये का आहे. त्यावर आता आई सांगायला लागते की अगं सुनबाई, खूप रात्र होऊन गेली आहे, अजूनही तेजस घरी आलेला नाही आहे, म्हणून मी तेजसला फोन करत होते. त्याबरोबर लगेच गायत्री म्हणायला लागते, इथे मी तुमच्यासाठी एवढं झटते एवढं करते, तरी तुम्हाला त्याची काही पडलेली नाही आहे, तर जगाला लुबाडणारा जगाला फसवणारा तुमचा तो भुरटा मुलगा, तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी वाटते. बघितलंत का तात्यासाहेब, अजूनही कशा वागतायत त्या ह्या. त्याबरोबर आता मात्र इकडे गायत्रीने आईच्या हातातला फोन घेऊन टाकून दिलेला असतो, आणि आई ही आता म्हणत असते, सुनबाई अगं. त्यावर गायत्री म्हणत असते, सून म्हणून कर्तव्य करत होती ना, माझा अपमान केला ना त्या मानसीने, ठीक आहे, आता तिला कायमचं सांगून टाका की सून म्हणून कर्तव्य पार पाडण्याची आता यापुढे काहीसुद्धा गरज तुला शिल्लक नाही आहे. सांगून टाका त्यांना की आता प्रभूंच्या दोन्ही सुना त्यांच्या सुना राहणार नाही, घटस्फोट द्यायचा त्यांना सांगा तुमच्या मुलांना. तर दुसरीकडे आता तेजस हा रात्रीचा घरी चाललेला असतो. इतक्यात पेपर वाचनालयाच्या तिथे बसलेल्या संपतरावांनी तेजसला हाक मारलेली असते. तेजस संपतरावांकडे पाहायला लागतो, तर संपतराव हे तेजसला विचारत असतात, काय मग जावई बापू, साखरवाडीच्या देवी उत्सवाला जाणार आहात ना तुम्ही उद्या. त्याबरोबर तेजस हा त्यांना सांगत असतो की हो जाईन ना, लकीचामना जर घरी परत आणायसाठी मला काही करावं लागलं तर मी ते सगळं करायला तयार आहे. मग ह्या उत्सवाला जायचीच काय बात आहे, जाईन मी उत्सवाला. बरं तुम्ही असाल ना उद्या माझ्याबरोबर तिथे. त्याबरोबर लगेचच संपतराव हसायला लागतात. तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, अहो संपतराव हसताय काय, मी खरंच सिरियसली बोलतोय, तुम्ही उद्या असाल ना तिथे माझ्याबरोबर. संपतराव हसतात पण काही उत्तर देत नाही. आता तेजसच्या लक्षात ही गोष्ट येत नाही आहे की संपतराव हा एक आत्मा आहे, त्यामुळे आत्मा हा त्याच्याबरोबर साखरवाडीच्या देवी आईच्या उत्सवाला जाऊ शकत नाही, कारण आत्मा हे मंदिरात प्रवेशच घेत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, तेजस जाईल का साखरवाडीच्या देवी आईला कवड्यांची माळ अर्पण करायला, आणि तो करू शकेल का हे सगळं. तर दुसरीकडे आता गायत्री ही पॅकिंग करत असते. इतक्यात त्या ठिकाणी विनोद आलेला असतो. आता विनोद तिकडे येऊन गायत्रीला असं पॅकिंग करताना बघून त्याला आश्चर्य वाटतं. तो विचारायला लागतो, दीदी कुठे चाललाय का तुम्ही, कसलं एवढं पॅकिंग करताय. त्यावर गायत्री सांगते, एकटी मी नाही जात आहे तर आपण दोघंही जातो, जा तुझी ही बॅग भरायला घे. त्याबरोबर लगेचच तो विचारायला लागतो, अहो दीदी पण आपण कुठे जातोय, किमान ते तरी सांगा. गायत्री म्हणते की आपण कोल्हापूरला चाललोय. त्यावर लगेचच आता विनोद म्हणतो, वाव कोल्हापूरला कशासाठी चाललोय आपण दीदी. त्यावर गायत्री सांगायला लागते की कोल्हापूरला साखरवाडी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये जी देवी आहे ती इच्छा पूर्ण करते, तिचा अलंकार अर्पण करण्याचा उत्सव आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे विनोद म्हणायला लागतो, दीदी तुम्ही आणि पाठपूजा. त्याबरोबर ती म्हणते, पाठपूजा नाही रे, तेजस व्रत करणार आहे कवड्यांची माळ देवीला अर्पण केल्यावर आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी. पण काहीही झालं तरी मी तेजसची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
त्या मानसीने माझा अपमान केला आहे ना एवढ्या लोकांसमोर, मग आता मी तिला पुन्हा कधीच या घरामध्ये येऊ देणार नाही. मग त्यासाठी अगदी मला पुन्हा एकदा एखाद्या प्रभूचं रक्त सांडावं लागलं तरीसुद्धा मला काहीही फरक पडणार नाही, काहीच हरकत नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे विनोद म्हणायला लागतो, दीदी रक्त सांडावं लागलं म्हणजे? त्यावर गायत्री म्हणत असते, म्हणजे अगदी मला त्याचा जीव घ्यावा लागला तरीसुद्धा चालेल, पण मी त्याला ती कवड्यांची माळ देवीला अर्पण करू देणार नाही, समजलं? त्यावर लगेचच विनोद म्हणायला लागतो, अहो दीदी पण हे सगळं कशासाठी? आपल्याला माहीत आहे ना की ती मानसी परत येणारच नाही आहे म्हणून. मग त्यावर गायत्री म्हणत असते, ती यायलासुद्धा नको आहे. काहीही झालं तरी मानसीला आता मी पुन्हा ह्या घरची पायरी चढू देणार नाही. तर आता मात्र गायत्रीने सुद्धा आता ठाम निश्चय घेतला आहे. घडणार काय पुढे हे पाहणं खूप रंजक ठरणार. तर दुसरीकडे तेजस हा आईकडे आलेला असतो. आता तेजसला बघून आई पटकन उठून उभी राहते आणि तेजसला विचारायला लागते, तेजस मानसीकडे गेला होतास ना, मग काय म्हणाली ती? त्यावर आता तेजस हा आईला सांगायला सुरुवात करतो, त्यांना माझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही आहे आई. त्यावर लगेचच आता आई ही तेजसला म्हणत असते, बघ म्हटलं होतं ना मी तुला, कशाला उगाच तू वेडी आशा लावून बसलायस तेजस? का उगाच गेलास तू तिकडे तिला समजावायला? का स्वतःला त्रास करून घेतोयस बाळा? त्यावर तेजस म्हणत असतो, आई ते सगळं सोड, ऋषिकेश आले होते. त्याबरोबर आई म्हणते, ऋषिकेश आले होते म्हणजे आता कुठे? त्यावर लगेचच तेजस सांगायला लागतो की अगं त्यांना महत्त्वाचं काम होतं म्हणून ते निघून गेले. त्यांनासुद्धा संपदा काकूंकडून सगळं काही समजलं आहे. त्याबरोबर लगेच आई म्हणायला लागते, बघ आज हळदी कुंकवामध्ये चर्चा झाली ना, त्यामुळे हळूहळू गोष्टी बाहेर पडायला लागल्यात. पण तेजस तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. तेजस म्हणायला लागतो, आई मी त्याचबद्दल बोलायला आलेलोच नाही आहे. मी तुला हे सांगायला आलो आहे की साखरवाडीला एक देवी आहे. तिला जर आपण कवड्यांची माळ अर्पण केली आणि व्रत केलं तर असं म्हणतात की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. आई मला साखरवाडीला जाऊन देवीला माळ अर्पण करण्याची खूप इच्छा आहे. मी जाऊ का गं साखरवाडीला माळ अर्पण करण्यासाठी? त्याबरोबर लगेचच आई म्हणते, हो जा ना, तुझी इच्छा आहे ना, मग तू कर. 1 मिनटं थांब. आणि मग आई तेजसला जुन्या पेटीमधून एक कवड्यांची माळ आणून देते. तेजस ती माळ बघतो आणि आईला विचारतो, आई ही माळ कोणी दिली तुला? त्यावर आई सांगत असते, तुझ्या आजीने. खरं तर त्यांना देवीला स्वतःच्या हाताने ही माळ अर्पण करण्याची होती, पण काही कारणास्तव त्यांची अर्पण करण्याची राहून गेली. आता तू कर. कदाचित हाच योग यायचा होता म्हणून सासूबाईंनी ही माळ माझ्याच हातात दिली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता तेजसने साखरवाडीच्या देवी आईला कवड्यांची माळ अर्पण केल्यानंतर मानसी त्याला प्रसन्न होईल का आणि कायमची ती प्रभू निवासात राहायला येईल का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो, जाणून घेऊया आता पुढे काय घडलं. तर इकडे आई तिकडनं ती माळ देऊन जाते आणि तिचं काम करायला लागते. त्याबरोबर लगेच तेजस हा त्या माळेकडे बघून म्हणायला लागतो, उदय येतोय देवी आई, तुझ्या अलंकार अर्पण उत्सवाला तुला कवड्यांची ही माळ अर्पण करण्यासाठी. माझी फक्त एवढी एकच इच्छा पूर्ण कर की लकी चांप घरी परत येऊ दे, या घरची लक्ष्मी घरात येऊ देत. तर इकडे आता लगेचच सायली आणि जानकी म्हणतात, अरे पण बस तर फुल झाली, देवी आईकडे जाण्याचा मार्ग एवढा सोपा नाही आहे. आता तुम्ही शिडी लावा आणि टपावरती बसून या, असं सायली आणि जानकी, कला, अद्वैत त्याचबरोबर आता तेजस मानसीला सुद्धा सांगतात. मग काय, तेजस, मानसी, कला, अद्वैत आणि आणखीन काही लोक हे जाऊन गाडीच्या टपावरती बसतात. त्याबरोबर आता मानसीचा आणि कलाचा तोल चाललेला असतो, तर तेजस आणि अद्वैत दोघं मिळून त्या दोघींना सावरतात. तर मित्रांनो, लगेचच त्या दोघी त्यांच्यापासून लांब होतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.